यानंतर एक महत्त्वाची बातमी औरंगाबादमधून येते। औरंगाबादमध्ये शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेला टाळं ठोकल्याचं पाहायला मिळत आहे। कृष्णा गेंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, का शेतकरी आक्रमक झालेत? दीपक, आता काही दिवसावरच पाऊस येऊन ठेपलेला आहे, त्यामुळे गेल्या 4 वर्षापासून हताश झालेल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये आता पेरण्यासाठी पैसे नाहीयेत। सरकार एकीकडे कर्जाचं पुनर्गठन करू असं म्हणतंय, मात्र प्रत्यक्ष बँकेमध्ये ज्या बँका आहेत त्या कर्जाचं पुनर्गठन करायला तयार नाहीत आणि नवीन कर्ज द्यायला तयार नाहीत। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जे शेतकरी आहेत मराठवाड्यातले ते बँकेच्या खेट्या मारत होते, मात्र बँकेने पैसे नाहीत आणि आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही असं स्पष्टपणे सुनावलेलं आहे। त्यामुळे औरंगाबादमध्ये काल काही शेतकरी जे आहेत ते उपोषणाला बसलेले होते महाराष्ट्र बँकेच्या समोर। मात्र एक दिवस उपोषण करून सुद्धा त्यांच्याकडे कोणीही फिरकलं नाही। त्यामुळे कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेचे जे शेतकरी आहेत यांनी औरंगाबादच्या सिडको भागामध्ये जी महाराष्ट्र बँक आहे, ग्रामीण महाराष्ट्र बँक आहे, ग्रामीण महाराष्ट्र शाखेची जी बँक आहे त्याला टाळं ठोकलेलं आहे आणि जे बँकेचे कर्मचारी आहेत ते आतमध्ये आहेत आणि बाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की कर्ज हे मिळालं पाहिजे। दीपक।